थाने महानगर पालिका की तरफ से आदर्श शिक्षक पुरस्कार इस साल प्रणोति जाधव को दिया गया। वे कड़वा प्रभाग स्कूल क्रमांक 69 के विद्यार्थियों को पिछले 37 वर्षों से शिक्षादान का कार्य कर रही है। आइए लेते उनसे इस बारे में अधिक जानकारी। हा पुरस्कार आमच्याकडे दरवर्षी दिला जातो, आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून ठाणे महानगरपालिके स्तरावर की जे चांगलं शिक्षण क्षेत्रामध्ये शाळांमध्ये चांगलं काम करणारे शिक्षक आहेत त्यांना कुठेतरी पाठीवर शाबासकीची थाप मिळाली पाहिजे आणि त्यांना पुढे चांगलं कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली पाहिजे या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातून आम्हाला हा पुरस्कार दिला जातो। आणि मला वाटतं की कोविड परिस्थितीनंतर 2019ला हा कार्यक्रम झाला होता, त्याच्यानंतर आता 2-3 वर्षांनी हा कार्यक्रम झालेला आहे आणि याच्यामध्ये शिक्षकांचे प्रस्ताव मागवले जातात। आता सध्या आमच्याकडे सन्माननीय आयुक्त साहेब अभिजित बांगर साहेब यांच्या प्रेरणेने आणि आमचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे, त्याच्यानंतर आमचे शिक्षण उपायुक्त गायकवाड साहेब यांच्या प्रेरणेने आम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे की त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं कोविडनंतर आयोजन केलं होतं आणि त्याचा फायदा मला यावर्षी मिळालेला आहे। आणि माझी 37 वर्ष ठाणे मनपामध्ये सर्व्हिस झालेली आहे, त्याच्यानंतर मला हा प्रस्ताव मिळालेला आहे आणि माझी मेहनतही याच्या मागे आहे। याचं श्रेय देणार माझे आईवडील आणि माझे सासू सासरे, कारण माझे आईवडील दोघेही शिक्षक होते प्राथमिक शाळेमध्ये आणि माझे सासू सासरे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक होते। आणि माझ्या सासूबाईंचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्या केवळ 5वी शिकलेल्या होत्या, परंतु माझे आजी सासरे होते ते प्रगत विचारांचे होते, सुधारित विचारांचे होते आणि त्यांनी माझ्या सासूबाईंना नंतर लग्नानंतर शिकवलं आणि एक स्त्री शिक्षिका म्हणून त्यांना समाजामध्ये वावरण्यासाठी तयार केलं आणि तो एक आदर्श माझ्यासमोर होता। आणि माझे आईवडील दोघंही प्राथमिक शिक्षक होते आणि तेही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये होते आणि त्यांच्याकडून मला या सगळ्या गोष्टींची दोन्ही म्हणजे सासर आणि माहेर दोन्हीकडूनही मला प्रेरणा मिळालेली आहे, त्यामुळे मी हे क्षेत्र निवडलेलं आहे। माझं शिक्षण शहरामध्ये झालेलं आहे, पण तेव्हा काही खाजगी शाळा नव्हत्या। माझं 4थीपर्यंत शिक्षण हे महानगरपालिकेची शाळा कुंडवली अंबरनाथ इथे झालेलं आहे। त्याच्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण 5वी ते 10वी हे माझं अंबरनाथची जी महात्मा गांधी विद्यालय आहे तिथे झालेलं आहे आणि त्याच्या पुढचं SSC नंतर माझं जो DEDचा प्रवेश आहे तो वसई पापडी इथे जे सेंट अलायसिस DED कॉलेज आहे त्या ठिकाणी माझे DEDचं 2 वर्षाचं प्रशिक्षण झालेलं आहे। मी सध्या मनपाच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 37 वर्ष काम करत आहे स्त्री शिक्षिका म्हणून, प्राथमिक शिक्षिका म्हणून। परंतु मला इतर ठिकाणी चांगल्या ठिकाणी आलं होतं, परंतु माझ्या आईवडिलांकडून मला वारसा होता की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी असतात हे तळागाळातील असतात, गरीब परिस्थितीतून आलेले असतात, स्लम एरियातून आलेले असतात आणि यांना घडवणं हे खूप कुशल असं कार्य आहे, चांगल्या प्रकारचं कार्य आहे आणि माझ्या आईवडिलांकडून मला प्रेरणा मिळाली होती आणि म्हणून मी ही शाळा निवडलेली आहे महानगरपालिकेची। याच्यापुढे असे की माझी आता रिटायरमेंटला माझ्या आता फक्त 6 महिने राहिलेले आहेत आणि रिटायर झाल्यानंतरही मला जर वाव मिळाला की अशा लोकांची, समाजातील लोकांची सेवा करण्याची किंवा विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याची, कारण ज्ञानदानासारखं पवित्र कार्य नाही। ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे आणि खरंच शाळा हे असं मंदिर आहे की जिथे शिक्षकाचा बेनिफिट जास्त असतो, कारण आपण जेव्हा विद्यार्थ्याला शिकवतो ना त्याचा डबल बेनिफिट आपल्याला मिळतो, कारण ते ज्ञान आपल्याला डबल मिळतं आणि त्यामुळे ज्ञानदानासारखं कार्य नाही आहे आणि म्हणून मी हे क्षेत्र निवडलेलं आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।